तर तर काल मी जेव्हा यूट्यूबचा व्हिडिओ टाकला त्याच्यानंतर मला खूप सारे मेसेज आले व्हॉट्सअपवर, इंस्टावर की नक्की काय झालं आहे आणि कधी आहे ऑपरेशन. तर सगळ्यांना रिप्लाय देण्यापेक्षा म्हणलं त्यावर एक व्हिडिओ बनवते. आम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी दुपारी आलो हॉस्पिटलला 1 वाजता आल्यानंतर यांना ॲडमिट करून घेतलं आणि शनिवारीच संध्याकाळी 5:30 वाजता यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं आणि जवळजवळ 1.5 ते 2 तास यांची सर्जरी चाललेली. तर ऑपरेशन वगैरे झालं आहे व्यवस्थित आणि 2 दिवस झाले, म्हणजे आज आहे सोमवार, आज मंडे आहे आणि शनिवारी ऑपरेशन झाले. मंडे आज 3रा दिवस आहे आणि मे बी आम्हाला उद्या किंवा परवा डिस्चार्ज भेटेल. आता डॉक्टर येतील थोड्या वेळाने, तेव्हा सांगतील की उद्या डिस्चार्ज भेटणार आहे की परवा. काल तर संडे होता त्याच्यामुळे डॉक्टर व्हिजिटला आले नाही आणि काल यांची काही मूवमेंट पण झाली नाही आहे. तर आज ते येतील आणि यांना थोडंसं चालायला वगैरे लावणार आहेत. थोडंसं जे व्यायाम आहे ते करून घेतील आणि मग बाकी ठरवतील की उद्या सोडायचं की परवा. बघून कुणाला वाटत नसणार आहे की यांची एवढी मोठी सर्जरी झाली आहे. 2 दिवस झाले ना सर्जरी करून, त्याच्यामुळे पहिल्या दिवशी तर झोपलेलेच होते जवळजवळ पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी पण. हां, कालपासून असे उठून बसतात म्हणून आता जरा ठीक आहे. पाय तर दुखतच होता कारण ॲनेस्थेशिया गेल्यानंतर म्हणजे भूल उतरल्यानंतर आणि थंडी पण खूप आहे त्याच्यामुळे पाय चांगलाच दुखत होता. पायाला बेल्ट लावलेला आहे आणि ह्या पायाची बिलकुल मूवमेंट करायची नाही आहे सध्या. आता आज डॉक्टर आल्यानंतर ड्रेसिंग वगैरे करतील आणि वॉकर आणला आहे आम्ही घरून. वॉकरच्या हेल्पने त्यांना थोडंसं तर बरेच जण विचारत आहेत की नक्की काय झालं आहे आणि कसली सर्जरी झाली अशी अचानक. तर मी लास्ट व्हिडिओमध्ये तर सांगितलंच आहे कसं झालं काय, पण गुडघ्यामध्ये जी गादी असते ना, गादीची नाही सर्जरी झाली ना. गादीची नाही, गादी साईडला जे ॲक्च्युअली शॉकअपसाठी असतात मिनिस्कस म्हणून म्हणतात. फाटली होती त्यांना, ते बकेट हँडल टिअर आलेलं होतं आणि ते ऑपरेशन करणं गरजेचं होतं. कारण की बकेट हँडल टिअर आल्यानंतर बाकीच्या गोष्टी करून होत नाही, त्याला ऑपरेशन करावं लागतं, त्याला जॉईंट करावं लागतं. तेव्हा मग ते प्रॉपर आपलं पाय वेट वगैरे घेतो, नंतर आपण उचलू शकतो. पुढे जाऊन प्रॉब्लेम होऊ नये म्हणून केलं तरी मग पुढे जाऊन मला प्रॉब्लेम आला असता. पुढे जाऊन मला काय म्हणतात ते गुडघ्यांचे आजार वगैरे झाले असते. नी रिप्लेसमेंट सर्जरी असते खूप मोठी, ती पण करायला लागते कधी कधी. जर जास्त समजा मूवमेंटच होत नसेल किंवा जास्तच दुखत असेल तर आता थोडक्यात होईल म्हणून म्हणलं आता करून घेऊ. कारण भरपूर लोक आम्हाला बोलले की आमचं पण झालेलं आहे, आमचं पण हे तुटले ते तुटले गुडघ्यामध्ये, तर गरज नाही आहे ऑपरेशनची. पण 4-5 डॉक्टरला विचारलं आणि एक पण डॉक्टर असं आम्हाला बोलले नाही की मेडिसिनने किंवा फिजिओथेरपीने व्यवस्थित होईल. सगळ्यांनी हेच सांगितलं की ऑपरेशन करून घ्या. तुमचा आवाज येणार नाही, थांबा माहिती. मोस्टली काय होतं, जे गुडघ्यांचे जे आजार असतात आपण इग्नोर करतो म्हणजे कसं आपण म्हणतो काय नाही आता दुखलं आहे थोडं. कसं लिगामेंट्स जर टिअर असेल नॉर्मल तर ठीक आहे, मिनिस्कसचं थोडं टिअर असेल तर ठीक आहे, पण बकेट हँडल टिअर वगैरे याच्या गोष्टी असतात, मेन सपोर्टच फाटलेला असतो. त्याच्यामुळे काय होतं ना, त्याचं ऑपरेशन तुम्ही आत्ता नाही केलं ना तर तुमच्या गुडघ्यांची डिजीज लवकर होणार, मग तेव्हा तुम्हाला नंतर पुढे जाऊन खूप त्रास होणार गुडघ्यांचा. आणि म्हणजे आता म्हाताऱ्या लोकांना आत्ता जो त्रास होतो आहे तो मला लय लवकर झाला असता. आता माझं वय अर्ली एजमध्ये, आता माझं एज आहे 31, म्हणजे मला 40पर्यंत तो त्रास झालाच असता खूप जास्त प्रमाणात. कारण डॉक्टर पण म्हणे की खूप सारं फाटलेलं होतं आणि मी पण बघितलेलं आहे ते माझ्या डोळ्यांनी, कारण ते लेझर थ्रू केलेलं, तेव्हा मी पण बघितलेलं आहे की ॲक्च्युली आतमध्ये इंटरनल इंजुरी खूप झालेली होते. ते माझ्या डोळ्यांनी पण बघितलं मी जर तेव्हा इग्नोर केलं असतं ही गोष्ट तर मला असं वाटतं पुढे जाऊन मला खूप प्रॉब्लेम झाला असता. आणि एका डॉक्टरला विचारलं चला आपण ठीक आपण म्हणतो नको हे उगाच ऑपरेशन करायला. खूप लोकांचं असं असतं, मित्र पण बोलले ऑपरेशन कशाला करायचं, कशाला राहून जातं, ते राहून जातं, बरं होतं, ठीक होतं. ठीक आहे, काही गोष्टींमध्ये होतं, कोणत्या ग्रेडचं आहे त्याच्यावर डिपेंड आहे. असं नाही का होत नाही, प्रत्येकाला ऑपरेशनची गरज नाही पडत, काही गोष्टी ऑटोमॅटिक हील होतात. डिपेंड आहे कोणत्याला प्रॉब्लेम झालेला आहे कोणत्याला नाही. आता माझं जे झालं आहे ते जी मिनिस्कस आहे, मेन जी गादीचे शॉक ऑब्सर आहेत आपले दोन्ही गादींच्या मध्ये जे असतात दोन्ही साईडना गुडघ्यांना, तेच मेन फाटलं आहे. तर म्हणजे मग हे
हो, राईट लेगला. आणि राईट लेगला म्हणजे मी हेवी उचलणं तर सोडणं द्या, तर तो नंतर मला पॉसिबलच नव्हतं. आणि खूप लवकर माझी गुडघा एजेसला असतं. डॉक्टर पण बोलले म्हणे, आणि त्याला इंटरनल 4 टाके लागलेले आहेत. म्हणजे त्या मिनिस्कसलाच इंटरनल 4 टाके आहेत. बरं झालं ही गोष्ट मी करून घेतली. तर आम्हाला काही रिग्रेट नाही आहे ऑपरेशन केल्याचं. उलट आता असं वाटतं की बरं झालं करून घेतलं. होईल थोडासा त्रास, 1 महिनाभर रेस्ट सांगितली आहे त्यांना, 4 आठवडे म्हणजे 3 ते 4 वीक. तर यांनी ती सुट्टी टाकली आहे पूर्ण महिना. तर शनिवारी मी यांच्यासोबत आले तेव्हापासून इथेच हॉस्पिटलमध्ये, आणि मम्मी आलेल्या आहेत घरी. तर शिव आणि मम्मी घरी आहे. आता मे बी मी आज संध्याकाळी जाईल, कारण शिवांशचे उद्या पेपर सुरू होत आहेत आणि मम्मींना काय म्हणजे त्याला स्कूलला पाठवायला तेवढं पॉसिबल नाही होणार सकाळी सकाळी. तर मी रात्री जाईल संध्याकाळी. मम्मी रात्री इथे थांबतील आणि मी त्याला स्कूलमध्ये सकाळी पाठवून परत इथे येईल. मे बी उद्या डिस्चार्ज भेटेल, पॉसिबिलिटी आहे, किंवा मग परवा. तर मी उद्या त्याला सकाळी पाठवून परत इथे येईल आणि मग मम्मी घरी जातील. बाकी मित्र वगैरे आहेत आमचे, खूप हेल्प करत आहेत. म्हणजे हां, म्हणजे ते नसते तर खूप आमची धावपळ झाली असती. सगळे आहेत म्हणून काही टेन्शन नाही आहे. टिफिन वगैरे घेऊन येत आहेत. काही पण लागलं तर एका कॉलवर सगळे येतात, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे. तर ठीक आहे. आता मी पण बुधवारपर्यंत सुट्टीवर आहे. गुरुवारी माझं ऑफिस आहे आणि वर्क फ्रॉम होम आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे. मम्मी पण आहेत. मम्मी पण मे बी राहतील महिनाभर वगैरे. आता आज मे बी डॉक्टर वगैरे येतील आणि कोण फिजिओथेरपिस्ट कोणीतरी येणार आहे, कोणत्यातरी मॅम. त्या यांना म्हणजे एक्सरसाइज वगैरे सांगतील कसं करायचं. तर मला जर जमलं तर मी शूट करेल, नाहीतर मग मी अपडेट देईल की पुढे काय होते काय नाही. काळजी करण्यासारखं काही नाही आहे, त्याच्यामुळे कोणी एवढं टेन्शन घेऊ नका.